एका बेसावत क्षणी तो आणि ती प्रेमात पडतात. 2-3 दिवसात होणाऱ्या गाठीभेटीत रोजच्या बातमी कानोकानी पोचते आणि बिंग चव्हाट्यावर नाही पण दोघांच्या घरी मात्र वाद सोकावतो. दोन्ही घरून साम दाम दंड भेद सारं काही वापरलं जातं. पण आजकालची ही कार्टी कशालाही भीक घालत नाही. शेवटी मग काही पर्यायच नाही म्हटल्यावर दोन्ही घरचे लोक एकमेकांना भेटायला तयार होतात. तिचा दिवस येतो, मुलगी होतात, मंडळी आपापल्या घरी परततात. खात्यापिण्याची वाटते नाही, नाहीतर काय प्रेमच करायचं तर बघून नाही का करता येत या तुम्हाला? किंवा जरा ध्यान काळच आहे काय हुमा तरी कशावर भांडी कोण जाणतो. ही कुजबुज शेवटी जोडा एकमेकांना अगदी अनुरूप आहे या निष्कर्षावर पोहोचते. दोनाचे 4 हात होतात, संसार सुरू होतो. नव्यानच संसारात पडलेले हे दोघं संसारात घसरून पडू नयेत म्हणून पुलंसारखे जाणकार त्यांना मार्गदर्शक म्हणून भेटतात. ऐकूया सल्ला पुलंचा. त्यांनी त्यांच्या भाच्याला लिहिलेल्या पत्रातून सादर करतोय पराग. 8 जून 1980. प्रिय अशोक, आजचा दिवस तुझ्या आणि कोमलच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा. सुमारे 34 वर्षापूर्वी जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीता मावशीच्या आयुष्यात आला होता. या 34 वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर लग्न या विषयावर तुला 4 उद्देशपर गोष्टी सांगाव्या असं मला वाटतं. वास्तविक लग्न या विषयावर कुणीही कुणालाही उद्देशपर 4 शब्द सांगू नयेत असा माझा सगळ्यांनाच उद्देश असतो. तरीही यशस्वी संसार संबंधी 4 युक्तीच्या गोष्टी तुला सांगाव्या असं मला वाटतं. या संबंधात ऑस्कर वाईल्डचे एक वाक्य ध्यानात ठेव. अ परफेक्ट मॅरेज इज बेस्ड ऑन परफेक्ट म्युच्युअल मिसअंडरस्टँडिंग. लग्न हे नवरा बायकोच्या एकमेकांविषयी असणाऱ्या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असते. आता माझेच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टर बुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्टरच्या हॅटवर. ही गोष्ट खरी आहे, पण मी त्या हॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था त्यात मला तरी काहीच फरक नाही. एकदा कोणाच्या तरी चष्म्यावर बसलो, तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या माझ्या लेंग्याच्या आणि काचा घुसून नाहीये तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आज नेमका त्याच ठिकाणी काम करतो. पण ते जाऊ दे. सांगायची गोष्ट, मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकवून ठेवला. यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल, साबणाची वडी यासारख्या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू न विसरता विसरून येतो. मग सुनीताला वस्तू हरवल्याच्या दुःखापेक्षा मी अव्यवस्थित आहे या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचा भयंकर आनंद होतो. आता कोमल ही डॉक्टर असल्यामुळे तू प्रकृतीची काळजी घेत नाहीस असा जर तिचा गैरसमज झाला तर तो टिकवून ठेव. तुला जरी तू भक्कम आहेस असं वाटत असलं तरी स्त्री दृष्टी हा एक खास प्रकार आहे. या नजरेने पुरुष माणसाला नाही पाहता येत. तेव्हा स्वतःच्या प्रकृतीची तू काळजी घेत नाहीस, रात्रंदिवस हाफिसच्याच कामाची चिंता करतोस असा जर कोमलचा समज झाला तर अधूनमधून खोकला वगैरे काढून तो समज टिकवून तिने दिलेली गोळी वगैरे खाऊन टाक. डॉक्टरने बायकोने केलेल्या गोळीच्या संभारापेक्षा ही गोळी अधिक चवदार असते असं एका डॉक्टरशी लग्न झालेल्या फिजिओथेरपिस्टचे मत आहे. आता खोकला काढताना या ठिकाणी दुसरी कोणी तरुणी नाही याची खात्री करून घे. तरुणी हे वय हल्ली 57-58 वर्षापर्यंत देण्यात आले. काय माहिती लोडवून एक चक्कर मारून आल्यावर तुला हे समजेल. तर गाफीलपणे खोकला काढलास तर हा खोकला कोणासाठी काढला होता हे खरं सांगा या प्रश्नाचं उत्तर द्यायची हिंमत बाळगा. तेव्हा गैरसमज वाढवत ठेवताना योग्य ती दक्षता घ्यावी. सुखी संसारात नवऱ्याला स्वतःचे मत नसणे यासारखे सुख नाही. विशेषतः प्रापंचिक बाबतीत होमेनी, साधक, मोशेदायान, अरबी तेलाचा प्रश्न यावर मतभेद चालतील, पण भरलेले पापलेट आणि तळलेले पापलेट यातले अधिक चांगले कुठले या विषयावर सौ पक्षाचे मत ऐकून तेच ग्राह्य माना.
नाहीतर बेसावपणे कारवाई पद्धतीचा स्वयंपाकावर बोलत नसतो. मुख्य म्हणजे राव या आडनावाची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कारण कुठल्या क्षणी कुठली व कुठला राव हा वधूपक्षाच्या नात्यातील निघेल हे सांगणे अशक्य आहे. मी रवींद्रनाथांविषयी नेहमीच चांगलं बोलतो. याचे खरे कारण त्यांचं आडनाव ठाकूर आहे हे तुला म्हणून सांग. राव या आडनावाप्रमाणे बोरकर या आडनावाविषयी सावध असा, जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. संसार म्हणजे काही खायची गोष्ट नाही. बायकोच्या हातचं जेवण सोडून ते खावंच लागतं. उदाहरणार्थ मी सुद्धा मनात आणलं असतं तर डॉक्टर झालो असतो. हे वाक्य कुणीही विचारलं नाही. उलट बापरे डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं, याला तुझ्यासाठी निराळीच बुद्धिमत्ता लागते. हे वाक्य दर महिन्याच्या पगाराच्या दिवशी वधूपक्षाला ऐकायचं, म्हणजे त्या आनंदात शॉपिंग सभेत रद्द होण्याची शक्यता. तुला एकूणच मेडिकल प्रोफेशन विषयी जपूनच बोलावं लागेल. वधूपक्षातले 3 विरुद्ध तू 1 या सामन्यात तुझ्या कराटेचा उपयोग नाही. शिवाय कराटेमध्ये विटा फोडता आल्या तरी मते फोडता येत नाही. त्यामुळे मेडिकल प्रोफेशन संबंधी उगीच मतभेद व्यक्त करणे टाळावे. तुझ्या टेक्नॉलॉजी बद्दल घरात एक अक्षरही न काढलेले बरे. फारच कोणी वधूपक्षांनी सध्या काय चाललंय वगैरे विचारलं तर 7-8 टेक्निकल शब्द घालून एक वाक्य फेक. यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही याची खात्री करून घे. म्हणजे तू तुझ्या विषयातल्या जगातल्या 5 शास्त्रज्ञांपैकी एक आहेस हा समज. गैरसमज म्हणत नाही मी, पक्का आहेस. आणि डायमंड शॅमरॉक म्हणजे तूच काय तर डायमंड आणि इतर सगळे शॅम किंवा निर्बुद्ध रॉक हा समज वाढीला लागून घरात इज्जत वाढेल. कोमलच्या गृहप्रवेशानंतर तुमच्या घरातली स्त्रीमतदारांची संख्या एका आकड्याने वाढत आहे हे विसरू नये. बरेचसा मुक्काम कुठल्या तरी अज्ञात कारणाने अमेरिकेत लागत चालल्यामुळे तू आणि आमचे परममित्र बाबूराव विरुद्ध मालती, पुन्नी, कोमल असे गव्हर्नमेंट आहे. तेव्हा काही दिवस तरी पंजाचे राज्य आहे हे विसरू नये. आणि सतत होणाऱ्या शॉपिंगला उगीच विरोध न करता बाजारातून जे म्हणून काही घरात विकत आणले जाईल त्याचे अरे वा छान, ओ वंडरफुल अशा शब्दांनी स्वागत करा. बाहेर जाताना ही साडी नेसू का हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावे म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा जरी प्रश्न असला तरी कौटुंबिक व्याकरणात ते मी ही साडी नेसणार आहे असं फर्म स्टेटमेंट असतं.